आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं येथे मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला। तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होते। सामन्याला सुरुवात झाली आहे। टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय पप्पू स्ट्रायकर पांडवादेवी या संघाने। सलामीची जोडी स्ट्राइक एंड वरती, फलंदाज गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी करतायत, तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज अमोल, तर नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज तुषार। अमोल आणि तुषारची ही जोडी। डे नाईट क्रिकेटची स्पर्धा, सुंदर स्क्वेअर कटचा फटका, पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय चेंडू, डीप पॉइंट, सीमारेषा बाहेर, चौकार। स्क्वेअर कटचा फटका, पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून कॉपी बुक स्टाईलने खेळलेला हा फटका होता। धावसंख्या येथे मात्र 4 धावा धावफलकावरती येथे पोहोचली। गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल। राईट आर्म राऊंड द विकेट, आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय, आणखीन एक सुमधुर असा ब्रँडेड चौकार। नाईट क्रिकेटची ही स्पर्धा पुन्हा एकदा अकूट टप्प्याचीच गोलंदाजी होते। खेळपट्टीला आपण पाहिलं तर नक्कीच येथे बाउन्स आहे। खेळपट्टीला येथे अतिरिक्त उसळी जरूर मिळते आणि मागील दोन्ही चेंडूवरती लेंथ बॉल वरतीच चेंडू होते, परंतु चेंडूला थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळाला। चेंडूवरती पहिल्या चौकार मारला तेव्हा त्या चेंडूवरती रूम दिला होता, दुसरा चेंडू शरीरावरती टाकला, त्या चेंडूवरती पुलचा फटका खेळला। फलंदाजाकडे स्ट्रोक असणं गरजेचं आहे। चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता फलंदाजाकडे जर असेल ना, तर या मैदानावरती अगदी खोऱ्याने धावा बनवू शकतो स्वप्नील। पुन्हा एकदा सुंदर ड्राइव्ह, कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फटका जरूर खेळलाय। पॉइंट आणि मिड ऑफचे क्षेत्ररक्षक दोन्ही या चेंडूवरती पाठलाग करतायत। तत्पूर्वी 2 धावा धावसंख्येमध्ये बदल होत आहेत। धावसंख्या पहिल्या षटकामध्ये दुहेरी अंकांमध्ये पोहोचली आहे। डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण जर पाहिली ना, तर डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं दुपारच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा येऊ शकतात, तर रात्र पडल्यानंतर 8-9 वाजल्यानंतर दबाचा प्रभाव नक्कीच या विकेटवरती, या खेळावरती नक्कीच पडू शकतो। ओके, चेंडू सुंदर फटका, मिड ऑफ क्षेत्ररक्षकाला चीर करत बीट करत चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, साइड स्क्रीनच्या दिशेने येतोय, चौकार। नक्कीच या स्पर्धेसाठी उद्घाटन सोहळ्याला आपली आवर्जून उपस्थिती दर्शवल्याबद्दल शाहबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व 7 यामध्ये नक्कीच आयोजन कमिटीच्या वतीने मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। तसेच सन्माननीय भूपेंद्र पाटील, उपसरपंच शाहबाज, तसेच या मैदानासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी खऱ्या अर्थानं कठोर मेहनत घेतली, संदेश दादा बैकर। कारण एक मैदान बनवणं आपण पाहिलं तर या विभागामध्ये मैदानांचा तुटवडा आपण कित्येक वर्षांपासून पाहतोय, परंतु या वर्षी तो खऱ्या अर्थानं तुटवडा दूर करण्यामध्ये नक्कीच या मान्यवर मंडळीने खऱ्या अर्थानं खूप परिश्रम घेतले। कारण याच मैदानावरती आपण पाहिलं असाल की काही दिवसांपूर्वी ग्रामीण बिग बॅश लीगचं आयोजन करण्यात आलं होतं। एक सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि दरवर्षीप्रमाणे आपण शाहबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग म्हणजेच असोसिएशन प्रीमियर लीग गेली 6 पर्व पाहिली।
ती 6 पर्व डे फॉर्मॅट मधली आपण पाहिली. यंदाच्या आपण स्पर्धा पाहिली तर नक्कीच एक वेगळी स्पर्धा, एक वेगळं आयोजन, वेगळा फॉर्मॅट येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहे. वैयक्तिक 9 धावांवरती अमोल खेळतोय, तर त्याच्या साथीला आलेला फलंदाज तुषार वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय. तर दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज महेश तरे. बघूया महेश तरे गोलंदाजीमध्ये कामगिरी कशा रीतीने करतोय. नुकतीच 2 आठवड्यापूर्वी एक स्पर्धा नक्कीच मी समालोचन करण्यासाठी आलो होतो, तर सिरीजचा मानकरी ठरला होता तो महेश. पहिल्या चेंडूवरती फुल टॉस ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन म्हणावं तसं इथे मात्र होत नाहीये. पहिली धाव पहिल्या चेंडूवरती इथे मात्र महेशच्या गोलंदाजीवरती मिळाली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 16 वरती. अलिबाग मधील आपण जर क्रिकेट पाहिलं तर प्रत्येक विभागामध्ये आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळलं जातं. टेनिस क्रिकेटने खऱ्या अर्थानं नक्कीच गल्लीपर्यंत टेनिस क्रिकेट पोहोचलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तर गोलंदाज महेश पुढे चेंडू घेऊन सुंदर गुडलेनवरचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूला इथे मात्र थोडासा बाउन्स मिळतोय, कारण फ्रेश विकेट आहे. फ्रेश विकेट असल्यानंतर विकेटवरती थोडासा बाउन्स नक्कीच मिळणार आहे, कारण शूजने थोडंसं आपण पाहतोय विकेट थोडीशी खरवडली जाते आणि त्याचा फायदा गोलंदाजांना मिळतो. परंतु ही फ्रेश विकेट आहे. फ्रेश विकेटवरती फलंदाजांना येथे मात्र चांगला चान्स मिळू शकतो. चेंडू हवेमध्ये खेळलाय, ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेलाय लॉंग लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती येथे वाढत आहेत. धावसंख्या पोहोचली आहे. पप्पू स्ट्रायकर पांडवादेवी संघाची प्रथम फलंदाजी करत असताना दुसरं षटक सुरू. 18 धावा. साईड स्क्रीनच्या समोर जे काही प्रेक्षक बसलेले आहेत तर आपण तेथून थोडेसे बाजूला व्हायचं आहे, कारण आपली लाईव्ह स्पर्धा आहे. लाईव्ह स्पर्धेमध्ये ते चित्रण व्यवस्थितरित्या होत नाहीये आणि नक्कीच येथे ते दृश्य दिसायला सुद्धा चांगलं दिसत नाही. तत्पूर्वी येथे मात्र या चेंडूला हुक मारलाय. फाईन लेग मधून येतोय चेंडू सीमा रेषा बाहेर. चौकार. साऱ्या खेळाडूंचं खऱ्या अर्थानं जीव की प्राण आणि याच प्रीमियर लीगच्या माध्यमातून घडत असतात. पुन्हा एकदा रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र गेलाय फ्लाय स्लिप क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. फलंदाज तुषारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते नजाकत भरा. गोलंदाजाच्या माइंड सेट वरती नक्की धुरळा उडवण्याचं काम खऱ्या अर्थानं फलंदाज करतोय, कारण बियॉन्ड विकेट क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आहेत आणि त्याचा फायदा येथे मात्र पुरेपूर या इनिंग मध्ये आतापर्यंत उचललाय. कारण 5वा चौकार या इनिंग मधला आपण पाहिलाय. पुढे चेंडू महेश. पुन्हा एकदा सुंदर अप्रतिम लाजवाब मॅग्निफिसंट येतोय चौकार. फक्त चेंडूला दिशा दिली आहे. रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न सक्सेस झालाय. 3 वेळेला येथे मात्र सलग 3 चेंडू वरती आले. 3 खणखणीत दणदणीत असे. मित्रांनो सर्वांसाठी असणार आहे. पाच षटकांचा सामना आहे, तर तिसरं षटक चॅलेंजिंग षटक असणार आहे. 10 धावा तुम्हाला या षटकामध्ये बनवाव्याच लागणार आहेत. 10 धावा जर बनवल्या तर 5 धावा बोनस मिळतील. 9 धावा बनवल्या तर 5 धावा मायनस होतील.
आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक लीग स्पर्धांमध्ये असे काही नवीन नवीन नियम आपल्याला पाहायला मिळतात. आणि क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतोय, नवीन नवीन येथे नक्कीच फॉर्मॅट येत असतात आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने या क्रिकेटला एक ग्लॅमरस रूप प्राप्त होत असतं. तर या खेळाला नक्कीच ग्लॅमरस रूप मिळवण्यासाठी अशा प्रकारचे नियम असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. चॅलेंजिंग षटक आहे, बघला चेंडू इथे गोलंदाज, बघला चेंडूवरती लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका ऑन ड्राईव्हचा इथे फटका होता. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला इथे मात्र फील्ड करतात. तत्पुरी धावसंख्येमध्ये 1 ने बदल होते, धावसंख्या पोहोचली आहे 31 वरती. 31 रन्स, 31 धाबा धावफलकावरती. 38 सर्कल मध्ये आपण पाहिलं तर एक फ्लाय स्लिप आहे, त्यानंतर एक कव्हर आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आहे. असे 4 क्षेत्ररक्षक पाहतो, विकेट किपर आणि गोलंदाज पकडून 6. ओव्हरपिच चेंडू कव्हरच्या दिशेने चांगल्या रीतीने चेंडूला ड्राईव्ह मारलाय क्षेत्ररक्षक, थोडंसं बंबल, चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाऊन चेंडूला अगदी आरामात फील्ड करतोय. तत्पुरी येथे मात्र धावसंख्येमध्ये 2 ने बदल होतोय, धावसंख्या पोहोचली 33 वरती. चांगली बॅटिंग ती तुषारची आपल्याला पाहायला मिळते. तर मागील षटकामध्ये तुषारने काय कमालीचे चौकार लगावले होते. फ्लाय स्लिप मध्ये एक चौकार, त्यानंतर हे कुक मारला होता, एक लॉंग लेगच्या दिशेने चौकार आला होता. 3ही चौकार बिहाइंड विकेट येथे मारले होते. स्वप्नील अखूट टप्प्याचा चेंडू पूलचा इथे मात्र अनसक्सेसफुल फटका डीप स्क्वेअर लेग मधून येतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुरेख झेल फलंदाज क्रमांक 1 होतोय, येथे मात्र बाद. तुषार येथे मात्र बाद झाला. तुषार बाद झाल्यानंतर संघाचा संघनायक कुशल येथे मैदानात अवतरित होतोय. मॅन फ्रॉम घसवड. चला मंडप डेकोरेटर्स वर्कर, आपल्याला विनंती आहे आपण कृपया थोडेसे बाहेरून जा. चला आपली सुद्धा मेहनत या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आमूलाग्र आहे. वळ्या मैदानावरती स्वप्नीलचा पुढील चेंडू, जबरदस्त भन्नाट यॉर्कर, वेगवान मारा, तिखट मारा, भेदक मारा, आक्रमक मारा या चेंडूवरती. चॅलेंजिंग ओव्हरला इथे मात्र आतापर्यंत 3च धावा आल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू मध्ये 7 धावा इथे मात्र चॅलेंज बनवाव्या लागणार आहेत. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. कुशल येथे एखादा मोठा फटका जरूर खेळणार का? स्वप्नील पुढील चेंडू घेऊन, बॅटची इथे मात्र इनसाइड एज लागली होती. विकेट किपरने इथे मात्र कॅच ड्रॉप केली आहे. धावसंख्येमध्ये इथे मात्र 1 ने बदल होईल, धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 34 धावा. 1 चेंडू 6 धावा, म्हणजेच एका चेंडूवरती तब्बल 11 धावा मिळू शकतात. षटकार प्लस 5 धावांचा बोनस. दिवाळी झाली आहे, नववर्ष सुद्धा संपलंय, परंतु इथे मात्र काहीच दिवसानंतर होळी येणार आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणार का? मोठा फटका आलाय, तब्बल 11 धावा मिळवून देणारा हा फटका. कारण 6 धावांची गरज होती 10 धावा या षटकामध्ये पूर्ण करण्यासाठी, आणि या षटकार शेवटच्या चेंडूवरती आला तो अमोलच्या बॅट मधून. वाईडेश लॉंग ऑन तसेच काऊ कॉर्नर मधून येथे मात्र मोठा फटका आला. धावसंख्या इथे मात्र पोहोचली आहे धावफलकावरती 40 प्लस 5 धावांचा बोनस 45 धावा. 45 रन्स, 45 धावा धावफलकावरती. तसेच मी विनंती करतोय रसिक पाटील, लेदर क्रिकेट असेल किंवा टेनिस क्रिकेट असेल, या आपल्या विभागातील वादळ शहाबाद संघाचा एक खतरनाक फलंदाज, यांना मी विनंती करतोय लेदर क्रिकेट मध्ये सुद्धा JSW संघाकडून खेळणारा हा खेळाडू, त्याचा इथे मात्र नक्कीच सन्मान करण्यात येईल. मी त्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तत्पूर्वी आमच्या DJ मास्टरला सुद्धा थोडीशी संधी देतोय. कम ऑन DJ मास्टर.
म्हणून आज सुद्धा साजरा केला जातो. गर्व बाळगा मित्रांनो मराठी असल्याचा, कारण याच मराठी मातीने आपल्याला नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज दिले. राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच मराठीने दिले. वळी आपण मैदानावरती ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन दर्जेदार नाहीये, कॅच. फलंदाज येथे मात्र बाद होईल. ती चौथ्या षटकामधील पहिल्या चेंडूवरती येथे मात्र विकेट मिळते. फलंदाज संघाचा कर्णधार कुशल येथे मात्र होतोय बाद. इजा 11 विरुद्ध SP सुपर प्लेयर मध्यांतरांमध्ये नक्कीच टॉस केला जाणार आहे. तर दोन्ही संघांच्या संघनायकांनी पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये येथे पोहोचायचं आहे. आणि हा सामना संपल्यानंतर डेकोरेटर्स किंवा लाईट्स वाल्याला विनंती असेल की हा सामना संपल्यानंतर येथे मैदानावरती लाईट्स लावायचे आहेत, फ्लड लाईट्स ऑन करायच्या आहेत. वळी आपण मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाज सोहमने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. ऑफ स्टंपला शफल होऊन फटका चांगला आहे, चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषा बाहेर, वन बाउन्स, चौकार. $49 धावा, 49 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. चौथ्या क्रमांकावरती वेदांत फलंदाजीसाठी आला आणि वेदांतने काय कमालीचा स्ट्रोक गॅप शोधून काढली आहे, गॅप निवडली आहे आणि चौकार सुद्धा इथे वसूल केलाय. धावसंख्या 49 वरती चौथं षटक सुरू आहे. सोहम गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंपच्या चेंडूला इथे मात्र स्लाइस केला, रनआउटचा खतरा समोर. फलंदाज क्रमांक 3 होतोय येथे मात्र बाद. धन्यवाद डीजे मास्टर. चौकार आला, चौकार आल्यानंतर मात्र विकेटचं पतन झालंय. तर मैदानावरती राहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण संघाचे टॉप ऑर्डर फलंदाज बाद झालेत. फलंदाज तुषार बाद झाला होता, चांगली बॅटिंग करत होता, परंतु नॉस्ट्राईक एंडवरती फलंदाज अमोल आहे. अमोलला साथ देण्यासाठी आर्यन न्यू बॅटर मैदानावरती. सोहमचा पुढील चेंडू लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक, वन बाउन्स, चेंडूला अगदी आरामात फील्ड करतायत. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळेल ना. स्ट्राईक रोटेट करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. 50 धावा धावफलकावरती लागली आहे. पप्पू स्ट्रायकर पांडवादेवी प्रथम टॉस जिंकून त्यांनी येथे बॅटिंग करायचा निर्णय घेतला होता. बॅटिंग करत असताना सुरुवात पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये चांगली मिळाली होती. तब्बल 30 धावा येथे 2 षटकांमध्ये धावफलकावरती लागल्या होत्या. तिसरं षटक चॅलेंजिंग षटक ते सुद्धा इथे मात्र पूर्ण झालं होतं. धीम्या गतीने टाकलेला चेंडू संयम दाखवत आहेत फलंदाज. कारण संयम हा क्रिकेट मधला खऱ्या अर्थानं महत्वाचा घटक आहे. कारण तुम्ही जर संयमाने फलंदाजी केली तर मैदानावरती नक्कीच तुम्ही मॅच जिंकून दाखवू शकता. कारण असे कित्येक आपण इंटरनॅशनल मधील सुद्धा सामने माहिती असतील. कारण संयम हा क्रिकेट मधला महत्वाचा दुवा आहे, महत्वाचा कणा आहे. तो इथे मात्र फलंदाज दाखवतोय अमोल. स्ट्राईक रोटेट झाली आहे, धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या पोहोचली आहे 51 वरती. चौथं षटक सुरू आहे. ओके, या षटकातील पुढील चेंडू ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये खेळण्यासाठी फलंदाजाला मजबूर केलंय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येथे पकडतायत झेल. फलंदाज क्रमांक 4 होतोय येथे मात्र बाद. मैदानावरती आपण सामना पाहतोय. अर्थातच डीएम ग्रुप शाहबाज आणि फक्त स्ट्रायकर्स पांडवादेवी, परंतु ही स्पर्धा म्हटली तर शारपाट क्रिकेट असोसिएशन
लीग 2026 सातवं पर्व आपण पाहतोय. परंतु याच खारेपाट शाबास खारेपाट असोसिएशन मध्ये खेळत असताना आपण जर पाहायला गेलात तर आज फक्त या शाबास खारेपाट विभागापुरता मर्यादित राहिला नाही, तर असा खेळाडू आपण पाहतोय या आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत. फक्त टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूनं आपला नाव आणि आपला नावाचा दरारा आणि या विभागाचं नेतृत्व केलं नाही, तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना JSW डोलवी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन आपल्या या विभागाचं नावाचा नेतृत्व केलं. असे सन्माननीय रसिक पाटील यांचा आम्ही शुभ सन्मान या असोसिएशन प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून करतोय. तर मी विनंती करतो सन्माननीय अतुल पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभाहस्ते सन्माननीय रसिक पाटील यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. आज जर पाहायला गेला तर मागच्याच आठवड्यात JSW क्रिकेट संघाला लेदर बॉल क्रिकेटमध्ये चॅम्पियन ठरवण्यात देखील मोलाची भूमिका आपण पार पाडत असताना रसिक पाटील यांना आपण पाहिली. जेव्हा रसिक मित्रांनो या मैदानावरती खेळ करत असतात जणू काही डोक्यावरती गॉगल असते, परंतु या गॉगलच्या जोडीला त्यांच्या डोक्यावरती बर्फाची लादी देखील असते. अतिशय शांत संयमी परंतु खेळामध्ये मात्र विस्फोटकता आणि धारदार असा खेळ आपण रसिक पाटीलांचा आपण पाहत असतो. असे रसिक पाटील यांचा आपण असोसिएशनच्या माध्यमातून शुभ सन्मान करतोय. तर DM ग्रुप या संघाला इथे मात्र 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे, कारण आपण सेंटर पॅड अंपायर्सला विचारलं असेल तर ठीक गोष्ट आहे. ओके, वळ्या मैदानावरती गोलंदाज या चेंडूवरती फटका इथे मात्र अजिबात चांगला बसलेला नाहीये, कारण चेंडू अगदी बॅटच्या आतल्या बाजूस येथे लागला होता. धावसंख्या 51 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हरचं हे षटक गोलंदाज चौथा गोलंदाज येथे वापरलाय. रुपेश गोलंदाजी करतो. पहिला चेंडू चांगला आलाय. कटचा फटका डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडतायत झेल. फलंदाज क्रमांक 5वा होतोय येथे मात्र बाद. जिजा 11 विरुद्ध SP सुपर प्लेयर दोन्ही संघांच्या संघनायकांनी कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मध्यंतरानंतर आपण इथे टॉस करणार आहोत, म्हणजेच फर्स्ट इनिंगचा खेळ संपल्यानंतर इथे टॉस होणं नक्कीच अनिवार्य असणार आहे. डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट मधली ही स्पर्धा असोसिएशन प्रीमियर लीग पर्व 7वं आपण पाहतोय. गेली 6 पर्व डे क्रिकेट मध्ये पाहिली आणि 7वं पर्व डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या चेंडूला इथे मात्र टॅप पद्धतीने खेळलेला फटका कव्हरच्या दिशेने एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने बदल होते. धावसंख्या पोहोचली 52 धावा, 52 रन्स. लास्ट 3 चेंडू शिल्लक आहेत आणि लास्ट 3 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा नक्कीच मानस असणार आहे. 12च्या सरासरीने प्रति ओव्हर मध्ये 60 पर्यंत धावा धावफलकावरती लागणं गरजेचं असणार आहे. तरच गोलंदाजांसमोर येथे थोडंसं आव्हान नक्कीच राहू शकतं, कारण आपण संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये हवा सुद्धा येथे फलंदाजांना पोषक आहे, फलंदाजांना येथे मदत करते. पुढे चेंडू गुडलेनवरचा चेंडू मिस टायमिंग फटका, क्षेत्ररक्षक पकडतायत येथे मात्र झेल, परंतु कॅच ड्रॉप. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, मात्र रनआउटची विकेट येथे मात्र गमावावी लागेल. 6वा हादरा बसतोय पप्पू स्ट्रायकर पांडवादेवी संघाला.
होत आहेत. चेंडू अगदी बॅटच्या स्टिकरला लागला होता. बॅट वरती मिडल होणं गरजेचं आहे. मिडल झाल्यानंतर नक्कीच या मैदानावरती या एंडने चांगल्या धावा नक्कीच बनवू शकतायत. धावसंख्येमध्ये 1 बदल होते. धावसंख्या पोहोचली आहे 54 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडवरती फलंदाज आकाश, गोलंदाज रुपेश. आकाशने हा मात्र चेंडू गुडलेनवरचा चेंडू मिडॉनच्या दिशेने एक चिकी रन घेण्याचा प्रयत्न. फलंदाज OUT रेड सिग्नल येथे मात्र पेटलाय. फलंदाज क्रमांक 7 रनआउटचा शिकार होते. एकूण 3 फलंदाज या इनिंग मध्ये रनआउटचे शिकार झाले. चांगली फिल्डिंग येथे पाहायला मिळाली आहे. DM ग्रुप शहाबाज या संघाच्या माध्यमातून एकूण धावसंख्या झालेली आहे ती 54 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता असणार आहे DM ग्रुप शहाबाज या संघाला. चांगली लढत होईल. उद्घाटन या सामना आपण पाहतोय DM ग्रुप शहाबाज विरुद्ध पप्पू स्ट्रायकर पांडवादेवी या 2 संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये 54 धावसंख्या बनवले पप्पू स्ट्रायकर पांडवादेवी या संघाने. तर 55 धावांचं लक्ष दिलंय DM ग्रुप शहाबाज संघाकडे. तर आपण वळूया येथे टॉस बॉक्स कडे. कल्पेश मात्रे येथे समालोचक म्हणून जोडलेले आहेत. नेक्स्ट मॅच अर्थातच आपल्या समोर आपण पाहणार आहोत. एका बाजूने SP सुपर प्लेअर निकेश पाटील आणि दुसऱ्या बाजूने जिजा 11 कमलपाडा इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. मी बालूशेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. सन्माननीय बालूशेठ पाटील यांच्या शुभास्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस आज दुसरी मॅच आपण करणार आहोत. निकेश पाटील जो SP सुपर प्लेअर संघाला, दुसऱ्या बाजूनं ओमकार पाटील जो जिजा 11 संघाला आपण लीड करताना आपण पाहतोय. संध्याकाळची मॅच अर्थातच पुढच्या मॅच मध्ये फ्लड लाईट्स देखील चालू होताना आपण पाहणार आहोत. सन्माननीय बालूशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. टॉस कोणाचा? निकेश. हेड इज द कॉल. इट्स अ टेल. ओंकार टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय. काय निर्णय काय असेल? आम्ही पहिली बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संध्याकाळचं सत्र आहे. 5 षटकांची लढत. चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. किती धावांपर्यंत थांबवाल? आम्ही जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा देखील समोरील निकेश देखील आहे. त्यांच्याकडे देखील चांगला खेळाडू आहे. परंतु कोणते खेळाडू असतील ज्या खेळाडूंकडून आपल्याला अपेक्षा असतील आजच्या या मॅच मध्ये? काय नाही, सर्व खेळाडू बघून घेतलेले आहेत. सर्व चांगले खेळतात. चांगले खेळतात आपल्याला माहिती आहे. मागच्या डे नाईट फॉर्मॅट मॅचेस आहेत आणि एक डे नाईट फॉर्मॅटचा टायटल आपण बिग बॅश मध्ये आपल्या नावावरती केलेलं आहे. दुसरं टायटल देखील तयारी करण्याच्या मार्गाकडे तयारी आपली नक्कीच असेल. परंतु समोर निकेश असतील, बाकी 16 संघ देखील असतील. स्पर्धा आणि जे आयोजन कमिटीच्या माध्यमातून आज मेहनत घेतल्यानंतर गेली 6 वर्ष आपण आयोजन कमिटीची पाहिली होती की डे फॉर्मॅट मध्ये स्पर्धा, परंतु प्रथमतःच ही डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा. कसं वाटतंय? काय छान वाटतं. सर्व खेळाडूंना खेळायचा चान्स भेटेल. नक्कीच मित्रांनो, ओमकार पाटील होते ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपण पाहतो SP सुपर प्लेअर निकेश पाटील. निकेश, टॉस आपण हरलाय. प्रथमतः वाट्याला क्षेत्ररक्षण आलंय. टॉस जिंकला असता तर आपण काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षणच. म्हणजे ऑल इज वेल. जे पाहिजे होतं ते मिळालंय. किती धावांपर्यंत रोकाल? 5 षटकांची लढत. 50 पर्यंत प्रयत्न कर. 50 पर्यंत रोखण्याचा निर्णय असेल. प्रथमतः आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय की चालू वर्षामध्ये पहिल्यांदाच आपण चॅलेंजिंग ओव्हर पाहतोय जिथं 10 धावा बनवल्या तर ±5 धावा. कोणता गोलंदाज असेल जो चॅलेंजिंग ओव्हर हातलेल? रोहितच. रोहित. म्हणजे रोहित याच्यावरती भरोसा आहे की रोहित आपल्या संघासाठी धावा मायनस करण्याचा प्रयत्न करतील. स्पर्धा कशी वाटते डे नाईट फॉर्मॅट? प्रथमतःच खूप छान वाटतंय. आणि आयोजन कमिटी प्रत्येक वेळी जर पाहायला गेला तर काहीतरी नवीन करण्याचं आपण मानस आणि निर्धार आपण संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून पाहतोय. किंबहुना जेव्हा मॅचेस असते त्यावेळी देखील आयोजन कमिटीचा मोलाचा हातभार आपण पाहतोय. हे आणि या मॅचेस कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तर नक्कीच मित्रांनो, हे होते निकेश पाटील. थोडे लाजत आहेत परंतु मित्रांनो मैदानामध्ये विस्फोटक असतात. The news from the toss box. Omkar Patil, Jija 11 won the toss and they are elected to bat over to. तर विनंती आहे, मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमने हस्तांदोलन करणं नक्कीच म्हणजे शेक हँड करणं कंपल्सरी असणार आहे. हे खेळामध्ये असलेली भावना मित्रांनो नक्कीच येथे जपली पाहिजे, जोपासली पाहिजे.
तर पाहूया उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे जाणून घेण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय माझे मित्र आमचे सहकारी कल्पेश ठाकूर मॅन फ्रॉम पेन यांना. ओव्हर टू यू कल्पेश. धन्यवाद. हॅलो हॅलो चिक. दुसरं सत्र ग्रीन सिग्नल येतोय अंपायरचा. पहिली जोडी मैदानावरती आपण पाहतोय महेश तरे आणि रुपेश. पंचावन्न धावांचं टार्गेट प्रतिषेधक 11 धावांचं लक्ष असणार आहे. आपण पाहतोय आर्यन टेंगले कॉम्बॉक्स एंड कडून पहिला ओव्हर राईट अप ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल स्लॅश करत असताना आपण पाहतोय बॉल खिलून काढला. 1 धाव आपण पाहतोय. परंतु खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर आज खूप मोठा दिवस आपण पाहतोय. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करतोय. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करत असतो. ही स्पर्धा देखील जर पाहायला गेला तर मराठी राजभाषेमध्ये आपण पाहतोय आणि आमचं समालोचन देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. मराठी आमची शान आहे. शब्दात मित्रांनो अभिमान आहे. आईची भाषा मराठी हृदयात वसलेली गोड नदी. इथे शब्दांना संस्कार आहेत. ती भाषा म्हणजे मराठी. मराठी जपू, मराठी भाषा बोलू आणि मराठीवरच आपला मातृभाषेचा अभिमान मानू. अशा मराठी भाषेच्या सर्वांना भरपूर साऱ्या गोड शुभेच्छा. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे जिथे सामना रंगतोय आणि दुसरं सत्राचा खेळ चालू आहे जिथे 55 धावा चेस करत असताना पहिल्या 2 बॉल मध्ये आर्यन टेंगले यांच्या अगेन्स्ट करत असताना 2 धावा आपण पाहतोय डीएम ग्रुप शहाबाज. पॉवर प्लेचं पहिले षटक 2 क्षेत्रक्षेत्राच्या बाहेर. हाफ व्हॉली टाकलेला बॉल बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये 1 क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर जर पाहायला गेला तर वाईडिश लॉगअप मध्ये 1 आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. पॉवर प्लेच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम डीएम ग्रुप शहाबाज करण्याचा प्रयत्न करताना दिसेल. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडॉनला बॉल फील्ड केला जातोय परंतु नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. परंतु महेश तर यांचं जर पाहायला गेला तर या षटकामध्ये कुठेतरी स्ट्रगल करत असताना आपण पाहतोय. परंतु एक षटक जे तिसरं षटक असणार आहे ते तिसरं षटक खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर चॅलेंजिंग षटक. 5 धावा तिथं जास्त धावा आपण बनवू शकताय. परंतु तसा प्रयत्न करायची गरज असणार आहे. आणि पहिल्या षटकात आर्यन टेंगले चांगली गोलंदाजी. त्यावेळी लाफ्ट केला टायमिंग शॉट. बॉलर जर पाहायला गेला तर स्वतःच आर्यन टेंगले डाऊन दी बॉल आले आणि तदनंतर जर पाहायला गेला तर मैदानाच्या बाहेर महेश तरे बॅक टू द डग आउट. बाहेर येताना आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक. परंतु पहिल्या 2 बॉल वरती 2 सिंगल आल्यानंतर जर पाहायला गेलं तर कमालीचं षटक, कमालीची गोलंदाजी, कमालीचा कमबॅक गोलंदाजी करत असताना पप्पू स्ट्रायकर्स पांडवा देवी संघासाठी आर्यन टेंगले यांना आपण पाहतोय. आणि आता न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 3 अर्थातच 3ऱ्या क्रमांकावरती गणेश याला मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. आता इथून पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असणार आहे डीएम ग्रुप शहाबाज संघासाठी. कारण 55 धावा खूप मोठं आव्हान असणार आहे. चॅलेंजिंग ओव्हर देखील येणार आहे आणि त्या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये जर धावा बनवल्या नाही तर आपल्या धावा किंबहुना मायनस देखील होऊ शकतात. ते डीएम ग्रुप संघाला मनामध्ये कुठेतरी प्लॅन करून नवीन प्लॅन मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करणं देखील गरजेचं असणार आहे. परंतु काय गोलंदाजी करतोय दरम्यान शेवटचा चेंडू असणार आहे ते पहिल्या षटकातील आर्यन टेंगले पुन्हा एकदा बॅटिंग ट्रॅकवरती सज्ज. व्यत्यय येतोय कुठेतरी दडपण असणार आहे कारण खूप मोठी स्पर्धा आहे आणि स्पर्धा मोठी म्हटल्यानंतर दडपण देखील मोठं येतंय. परंतु त्या दडपणांना आणि परिस्थितीला देखील सांगा की माझी स्वप्न मोठी आहेत आणि या दडपणावरती मी उभा राहून माझ्या परिस्थितींना सामोरं जाईन आणि माझ्या संघासाठी यश निर्माण करेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आर्यन टेंगले. भन्नाट वेग ब्लॅक होल मध्ये टाकलेला व्हाईट लाईन यॉर्कर आपण पाहतोय. आर्यन टेंगले कमालीचं षटक पाहतोय ज्या षटकामध्ये पहिल्या आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर पुढचे 4 बॉल 1 विकेट आणि 3 डॉट बॉल अशी फेकली गेली गोलंदाजी आर्यन टेंगले.
आता जर पाहायला गेला तर येणारे 4 षटकांचा खेळ असणार बाकी जिंकण्यासाठी आणखी गरज असणार आहे ती 53 रिक्वायर्ड असणार आहे 55 धावांचं उद्दिष्ट होतं प्रति षटक 11 धावांच्या सरासरीनं जायचं होतं परंतु पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी आर्यन टेंगले यांची पाहायला मिळाल्यानंतर आता जर विचार करायला गेला तर समीकरण येणार आहे 4 षटकामध्ये बनवायचे आहे ते अर्थातच टीम डीएम ग्रुप शाबाज संघाला प्रथमतः 53 धावा खूप मोठं आता आव्हान आपण बोलू शकतोय परंतु अशातच पॉवर प्ले सेकंड षटक घालण्यासाठी आपण पाहतोय आयुष शेलके युवा गोलंदाज शाबाज एंड कडून गोलंदाजी करत असताना आपण पाहणार आहोत 38 सर्कलच्या बाहेर जर आता पाहायला गेला तर 3 क्षेत्ररक्षक वन लाईन वरती आपण तैनात करत असताना आपण पाहणार आहोत मध्ये आपण एक पाहतोय तदनंतर मध्ये जर पाहायला गेला तर डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतोय आणि जर पाहायला गेला तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक आपण पाहतोय तदनंतर त्या जोडीला 38 सर्कल मध्ये जर पाहायला गेला तर शॉर्ट फॉर्मॅट मध्ये आकाश आहेत तंत्र पॉइंट मध्ये अमोल आहेत तदनंतर पाहतोय फाईन लेग आपण पाहतोय तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये आयुष शेलके रुपेश पाटील आणि गणेश विकेटवरती समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होते प्रोटेक्शन दिलेलं आहे फंबल पाहायला मिळालं तसं लगेचच एक धाव होती आणखी एक धाव म्हणजे एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं कन्व्हर्जन रेट देखील मैदानाच्या वरती आपल्याला एकीला डबलला ट्रिपलमध्ये कन्व्हर्जन जर आपण जास्त चांगल्या पद्धतीने करताय तर देखील धावा आपण बनवू शकताय क्रिकेटमध्ये फक्त षटकार चौकारांनी आपण धावा बनवू शकणार नाही आपल्याला सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं असतं यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप पंच आमचे सुमित पवार सांगतायत की हा बॉल व्हाईट बॉल आहे व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एक्स्ट्राच्या खात्यामध्ये आता पहिल्या धावेची नोंद झाली आणि आता जर पाहायला गेला तर आता मागच्या बॉलवरती 2 आणि जर पाहायला गेला तर आमचे स्कोरर रोहित हे देखील सांगतात की या आजच्या दिवसातील आणि या मॅच मधील हा पहिला अतिरिक्त बॉल आपण पाहिला आयुष शेलके यांचा मिस्टामिक शॉट परंतु जर पाहायला गेला तर सेफ झोन मध्ये आपण पाहतोय नोमॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा बॉलर एंड मध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय बॉल डिलिव्हर केल्यानंतर बॉल पकडण्यासाठी त्यासाठी गेले होते परंतु जर पाहायला गेला तर तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 धावेंनी स्कोर कार्ड वधारता सिंगल डबलनी ही पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न आपण पाहणार आहोत जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी प्रयत्न असणार आहे दुसरं पॉवर प्लेचं षटक शाबाज एंड कडून गोलंदाजी केली यावेळी पुन्हा एकदा फुलटा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये फंबल नंतर बॉल मात्र चुकवून मात्र जातोय सीमा रेषा पार येथील धावा 4 चौकार फक्त गॅप मध्ये जरी बॉल आपण डिलिव्हर केला फेकून दिला तरी देखील आपल्याला 4 धावा मिळू शकतात त्याचं उदाहरण मागच्या बॉलवरती आपण पाहिलं रुपेश पाटील यांच्या बॅट मधून आपण या 4 धावा डीएम ग्रुप संघासाठी पाहिल्या पुन्हा एकदा भन्नाट वेगानं आता मात्र गोलंदाजी करत असताना जर पाहायला गेला तर भन्नाट गोलंदाजी करत असताना हा युवा गोलंदाज आयुष शेलकेला आपण पाहिलं गेलं परंतु मित्रांनो मैदानाबद्दल आपण बोलत होतो गॅप मध्ये आपण बॉल टाका 4 धावा आपण मिळू शकतात असं हे आउटफील्ड फास्ट असलेलं भव्य दिव्य क्रीडांगण पाहतोय आपण अर्थातच सन्मान्य संदीपजी बैकर असतील सन्मान्य उपसरपंच भूपेंद्रजी पाटील असतील आणि संपूर्ण आयोजन कमिटी त्यांच्या मेहनतीतून साकारलेले हे भव्य दिव्य क्रीडांगण आपण खारेपाट शाबाज असोसिएशन साठी आपण पाहतोय लॉफ्ट केलाय मिस टाइमिंग शॉट आहे डाऊन द बॉल खुशल थले दिस टाइम नो मिस्टेक अनदर ब्लो इन अ मॅच आणखी एका विकेटचं पतन रुपेश पाटील बॅक टू द डग आउट आपण ते पाटील नेट नंबर 4 आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण रुपेश पाटील याचा आपण पाहिला मिस टायमिंग शॉट आपण पाहिला अर्थातच बॉलनं उंची जास्त घेतली जी लांबी गरजेची होती ती लांबी देऊ शकले नाही परिणामी दुसरी विकेट डीएम ग्रुप शाबाज संघासाठी पडत असताना आपण पाहिली होती परंतु आता आयुष शेलके
चांगली गोलंदाजी करत असताना युवा गोलंदाजावरती भरोसा दाखवलाय कुशल थली यांनी. टीम पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी या संघासाठी. आणि आयुष शेलके आतापर्यंत जर पाहायला गेलात ना, आपल्याला वरती दाखवलेल्या विश्वासावरती सार्थ अशी गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर्स पांडवादेवी संघासाठी आपण पाहिली. आपण ते पाटील बॅटर आपण पाहतोय नेट नंबर 4. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा देखना फटका, शॉट ऑफ द डे आपण पाहतोय. आपण ते पाटील ब्रँडेड षटकार. Talat 17 on board with the loss of 2 wicket after completion of 2 over. Team DM Group Shahbaz पहिल्या 17 मध्ये 54 धावा पाहिल्या. आपण 54 धावांचा पाठलाग करत असताना जर पाहायला गेला तर 17 धावा सध्याच्या घडीला टीम डीएम ग्रुप शाहबाज. आणि आता आणखी एक या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर टर्निंग पॉइंट मॅच ओपन होऊ शकते. या मॅच मध्ये डीएम ग्रुप शाहबाज संघ पिकअप करेल की पुन्हा एकदा स्ट्रायकर्स पांडवा देवी त्यांच्यावरती दडपण टाकताना दिसेल. चॅलेंजिंग ओव्हर. आर्यन टेंगले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पांडवादेवी संघाने आता जर पाहायला गेलं तर आर्यन टेंगले यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि त्याच आर्यन टेंगले यांच्यावरती आता विश्वास दाखवत असताना चॅलेंजिंग ओव्हर. एकतर 5 धावा एक्स्ट्राच्या डीएम ग्रुप शाहबाज संघासाठी मिळणार किंवा पांडवादेवी संघ या धावा मायनस करून आपल्या खात्यामध्ये 5 धावा जमा करतील. चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहणार आहात. आर्यन टेंगले कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करत असताना गोलंदाजीवरती सज्ज, परंतु समोर असणार आहेत गणेश जे स्ट्राईक एंड वरती आहेत. परंतु आपण ते ज्यांच्या बॉल मधून बॅट मधून पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार आपण पाहिला. आर्यन आलेत रिटर्न ओव्हर द विकेट फर्स्ट बॉल. पॅड वरती फेकलेला बॉल आपण पाहिला. बॉल जर पाहायला गेला तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला. बॉल उचलता तोपर्यंत एकच धाव. आता जर पाहायला गेलं तर आपण त्या पाटील यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय कारण आपण त्या यांच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, ती ताकद आहे. आपण त्या तो कारनामा करू शकतात. 10 धावा जमा केल्या तर 5 धावा आपल्याला अर्थातच बोनसच्या धावा मिळू शकतात. यासाठी आपण त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. म्हणजे एक षटकार किंबहुना एक चौकार देखील मारून या धावा आपण कंप्लीट करू शकताय. परंतु गोलंदाज देखील तेवढाच तगडा आहे, तेवढाच भरभक्कम आहे, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा आर्यन स्वतःसाठी जागा बनवून मारायचा होता, परंतु आर्यन टेंगले फॉलो केलं गेलं. स्लोवर वन फेकला गेला. ब्लॉकल मध्ये टाकलेला हा बॉल आपण आर्यन टेंगले यांचा आपण पाहिला. फ्रूट सलाड गोलंदाजी करत असताना आर्यन टेंगले यांना आपण पाहतोय. प्रत्येक गोलंदाजी करत असताना वेगवेगळी व्हॅरिएशन आपण पाहतोय. वेगवेगळ्या पद्धतीचे बॉल आर्यन टेंगले यांच्याकडे आहेत. कधी जर पाहायला गेला तर स्लोवर, कधी फास्टर, कधी ब्लॉक होल, कधी लेग कट, कधी ऑफ कट. वेगवेगळी गोलंदाजी आर्यन टेंगले यांची आपण पाहतोय. कुठेतरी व्यत्यय येतोय. आपण गोलंदाजी करत असताना आर्यन टेंगले यांना मागच्या षटकात देखील अशाच पद्धतीने व्यत्यय आला होता. कदाचित विकेट वरती टप्पा आहे ती तशी कुठेतरी रनअप मध्ये व्यत्यय येतोय. परंतु गोलंदाजी आतापर्यंत चांगली आर्यन टेंगले यांची आपण पाहिले. डॉट बॉल आलाय मागचा आपण ते यांच्यासाठी. यावेळी 50 वेग बघा. मागचा बॉल स्लोवर वन पाहायला मिळाला. मी म्हटलं मित्रांनो आर्यन टेंगले यांच्याकडे फ्रूट सलाड गोलंदाजी आहे. जसं फ्रूट सलाड मध्ये वेगवेगळे फ्रुट्स असतात तशा पद्धतीने गोलंदाजी करत असताना वेगवेगळे अस्त्र मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण काढताना आपण पाहतोय. आर्यन टेंगले यांना माहित होतं की आपण ते आता मोठ्या फटक्यासाठी जाणार आहेत. मागचा बॉल स्लोवर यॉर्कर पाहिला होता. आता जर पाहायला गेला तर भन्नाट यॉर्कर आपण पाहिला तो आर्यन टेंगले. आता मागचे दोन्ही बॉल डॉट आलेत. 3 बॉल झालेत. पुढे सरसावले त्यावेळी लोअर फुलटॉस आपण पाहतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केला. खुशल तले आहेत काऊ कॉर्नर मध्ये. तोपर्यंत फक्त एकच धाव आपण पाहतोय. 4 बॉल झाले, 2 धावा झाल्यात. म्हणजे येणाऱ्या पुढच्या 2 बॉल मध्ये जर 8 धावा बनवल्या नाही तर आणखी 5 धावा डीएम ग्रुप मायनस येऊ शकतोय. त्यासाठी प्रयत्न मात्र गणेश यांना करावा लागणार आहेत. पुढच्या 2 बॉल मध्ये 8 धावा बनवल्यात तर 8 + 5 अशा 13 धावा किंबहुना जर बनवल्या नाही तर धावा मायनस देखील केल्या जातील. आर्यन टेंगले कशा पद्धतीने गोलंदाजी करतील समोर असणार आहे गणेश.
हे षटक झाल्यानंतर लाईट डिपार्टमेंट आपण फ्लड लाईट्स चालू करून घ्यायच्या आहेत. आर्यन टेंगले आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नजर जाते. 19 धावा. स्लोवर बन पाहायला मिळाला. आता मात्र रोहित जर पाहायला गेलात ना तर आता 7 धाव्यांची गरज असणार आहे येणाऱ्या 1 बॉल 7 मध्ये. 1 बॉल 7 जर चुकी झाली तर धावा बऱ्याचशा बदलू शकतात. जर नो बॉल पडला, षटकार आला तर आणखी धावा प्लस. जर 1 बॉल वरती षटकार जरी मारला तरी फक्त 1च धाव मिळू शकते. 5 धावा मायनस होऊ शकतात. आपण ते पाटील कारनामा करतील का? वाह, काय गोलंदाजी मित्रांनो. जर गोलंदाजी आवडली असेल तर आर्यन टिंगलेसाठी धावता टाळ्या होऊन जाऊ द्यात. पहिल्या षटकामध्ये 2 धावा. या षटकामध्ये जर पाहायला गेला तर फक्त 3 धावा पाहायला मिळाल्या आणि असा 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या अर्थातच 20 धावा झाल्यात. म्हणजे आता पुन्हा एकदा 5 मायनस झाल्यानंतर 15 धावा. हे इंटरेस्टिंग आहे. फ्लड लाईट्स चालू करून घ्यायच्यात. लाईट डिपार्टमेंट आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिल्या 20 झाल्या होत्या, 5 मायनस झाल्या, 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आता जर पाहायला गेला तर येणाऱ्या पुढच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक केला जातोय, बनवाव्या लागतील. ते अर्थातच 40 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील तोपर्यंत ऐकूयात DGCR. चाळीस धावांची गरज असणार आहे पुढच्या 2 षटकामध्ये. गोलंदाज जर पाहायला गेला तर कुशल थले शाबाज एंड कडून गोलंदाजी करताना दिसणार आहेत. जर पाहायला गेला तर ही स्पर्धा खेळण्यासाठी जव्हार तालुक्यामधून इथं आलेत आणि आज ही स्पर्धा खेळत असताना स्वतः आयकॉन खेळाडू देखील आहेत पप्पू स्ट्रायकर्स संघाचे. ते संघाचे संघमालक अर्थातच तुषार पाटील जी यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय. दोन्ही जर पाहायला गेला तर पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुक्यामध्ये शिक्षकी पेशामध्ये हे 2 खेळाडू आपण पाहतोय. एक गोलंदाजी करतोय तर दुसरा जर पाहायला गेला तर यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षण करत असताना आपण पाहतोय. परंतु आपली स्पर्धा आपला शाहबाज खारेपाट आणि स्पर्धा खेळण्यासाठी हे दोन्ही खेळाडू आज जव्हारवरून इथे खेळ करण्यासाठी दाखल झालेत आणि आज चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून खेळ पाहायला मिळाला आहे. यावेळी स्वतःसाठी जागा बनवत असताना फाईन खेळलाय आणि बॉल सरळ जाईल. लॉंग स्टॉप रिजन मध्ये स्टॉप घेण्यासाठी आपण ती यांच्या बॅट मधून येतोय. संघर्षमय चौकार 4 धावा. वीस धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. आणखी 35 धाव्यांची गरज असणार आहे. येणारी बॉल शिल्लक आहे ते 10 बॉल 35 धावा. स्कोरबोर्ड मित्रांनो जर पाहायला गेला तर दबाव दाखवतोय, परंतु आज जर पाहायला गेला तर या दबावामधून स्वतःला बाहेर काढावं लागेल. कारण जे दबावामध्ये स्वतःला सावरतात तेच महान खेळाडू होतात. हा दबाव झुगारून खेळ करावा लागेल तो आपण ते पाटील यांना. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर बॉडी लाईन वरती फेकलेला बॉल पंच सुमित पवार सांगतायत की बॉल हा बराचसा बाहेर फेकलेला बॉल आपण पाहिला गेला. आणि आता जर पाहायला गेला तर अंपायरचा डिसिजन हा मात्र रिव्ह्यू केला जातोय. अर्थातच जर पाहायला गेला तर आपली टेक्निकल टीम च्या माध्यमातून चेक केला जाईल की हा बॉल लीगल आहे की वाईट बॉल आहे. फिल्डिंग साईडचा आपण रिव्ह्यू पाहतोय प्रत्येक इनिंग मध्ये.
आपल्याला एकच अनसक्सेसफुल रिव्ह्यू असणार आहे आणि रिव्ह्यू हा वाईट आणि बिमरसाठी असणार आहे आणि हे पंच जेव्हा ज्यांना लागतील तेव्हा रिव्ह्यू घेऊन शकणार आहेत आणि इट्स अ वाईट बॉल म्हणजे नो मोर रिव्ह्यू फॉर टीम पप्पू स्ट्रायकर्स. वाईड होता, वाईडच दिलाय आणि आता पुढचा रिव्ह्यू मात्र टीम स्ट्रायकर्स पांडवादेवी या संघाला नसणार आहे. एक धावाली एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती डीएम ग्रुप शाबास संघासाठी आपण पाहतोय, परंतु इथून जर पाहायला गेला तर दबावाखाली खेळत असताना आपण ते पाटील यांच्या बॅटमधून जसा पहिला बॉल फेस करत असताना बॅटचा फेस ओपन करत असताना षटकार आपण पाहिला होता, शॉट ऑफ द डे आपण पाहिला होता, शॉट ऑफ द मॅच आपण पाहिला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारला देखणा फटका, परंतु तदनंतर आपण ते पाटील कुठेतरी स्ट्रगल करताना आपण पाहिले आणि तदनंतर हवा मात्र पाहायला मिळाल्या नाही. परंतु आता आपण ते थांबणार नाही, सरळ बॉल जातोय डीप फाईन बॉन्डलाईनच्या वरून सीमारेषा पार षटकार. सफल झाले आणि नंतर ठोकलाय लागोपाठचा दुसरा मॅक्सिमम षटकार. दोन बॉल दोन षटकार आपण त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. मैदान बोलतोय, परंतु जर पाहायला गेला तर या मैदानावरती आपण ते आता उत्तर देताना आपण पाहतोय जी आपण त्यांची बॅट थंडावली होती ना ती आता कुठंतरी गरम झाली आहे. आता ओव्हर द विकेट कुशल पुन्हा एकदा यावेळी स्लोवर वन पाहायला मिळाला. तू मै काहीतरी घडतंय परंतु नाही. कुशल थले देखील चुकले गेले थ्रो करत असताना. एक धाव आपण पाहतोय बाईकच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती आपण एक्स्ट्राची एक धाव आपण स्कोर कार्ड वरती आपण येताना पाहतोय, परंतु कमालीचे दोन षटकार आल्यानंतर धावफलकाचा जर विचार करायला गेला ना 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 34. शेवटचा बॉल शिल्लक 34 धावा धावफलक 21 धावांची गरज येणाऱ्या 7 बॉल मध्ये अति महत्वाचा दोन्ही संघांसाठी हा चेंडू असणार आहे. 7 बॉल 21 धावांची गरज असताना मोठा फटका शेवटच्या षटकात 15 किंवा 16. स्लोवर वन बॉल हवेमध्ये लाफ्ट केला, डाऊन दी बॉल फिल्डर आहे. चांगला प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आणि बॉल मात्र मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय. आलाय षटकार 6 धावा. टीम स्ट्रायकर्स फिल्डिंग लावून घ्यायचे 15 धावांची गरज असणार आहे. 25 धावा सर्वात महाग षटक आपण कुशल थली यांचा आपण पाहिलं. पहिल्या 2 बॉल मध्ये जर विचार करायचा पहिल्या बॉलवरती चौकार आपण पाहिला, तदनंतर चौकार, तदनंतर वाईट, तदनंतर जर पाहायला गेला तर पुढचे 2 बॉल 2 मॅक्सिमम षटकार आपण पाहिले, एक सिंगल आणि शेवटच्या बॉल वरती देखील आता गणेश यांनी हात खोलायला सुरुवात केली. षटकार मारत असताना आपण पाहिलंय, म्हटलं होतं की पहिला बॉल शेवटचा बॉल दोन्ही संघांसाठी अति महत्वाचा. मोठा फटका आला तर 15 किंवा 16 धावा षटकार आलाय. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये बनवायच्या त्या डीएम ग्रुप शाबास संघाला या शाहबाज खारेपाट असोसिएशन प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी त्या अर्थातच 15 धावा, कारण 5 धावा त्यांच्या मायनस देखील झालेल्या आहेत. हा 5 धावांचा फटका जिथं चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 10 धावा त्यांनी कंप्लीट केल्या नाहीये, त्यात 5 धावा कुठेतरी आता डीएम ग्रुप शाहबाज संघाला सतावताना दिसणार आहेत. परंतु मॅच अद्याप संपलेली नाही. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी.
अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आणि तोच खेळ आज जर पाहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना डीएम ग्रुप शाहबाज आणि पांडवा देवी हा संघ आपण पाहतोय. येणाऱ्या पुढच्या 5 बॉल 6 बॉल मध्ये 15 धावा आणि आता आकाश पाटील यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. आकाश आपल्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी करतील का की पुन्हा एकदा आपण ते पाटील आणि दुसऱ्या बाजूने गणेश ही मॅच डीएम ग्रुप शाहबाज संघाच्या बाजूने नेतील. येणारे 6 बॉल 15 धावा आकाश येतात शेवटच्या षटकामध्ये. कॉम्बॉक्स एंड कडून आकाश यांच्यावरती विश्वास दाखवलाय. अपंत्य आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत. आकाश शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा स्वतःसाठी जागा बनवत असताना या इनिंग मधला ठोकलाय चौथा मॅक्सिमम षटकार. अक्षरशः तापवलं मित्रांनो. आज जर पाहायला गेला तर सर्वांच्या नजरा आपण त्या पाटीलवरती आपण पाहतोय, कारण त्याला माहिती आहे स्वप्न मोठं असेल तर मन देखील लोखंडासारखं करावं लागतं. पहिले बॉल चांगल्या गोलंदाजांसमोर शांत राहिला आणि आपली विस्फोटक फलंदाजी जर पाहायला गेला तर शेवटच्या काही बॉल मध्ये आपण ते पाटील यांचे आपण पाहतोय. आकाश पाटील वरती हल्ला असताना पहिलाच बॉल बॉन्ड लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा वॉड शॉट. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना मिनी हेलिकॉप्टर उडवला आणि बॉल सरळ गेलाय लॉंगॉनच्या भरून सीमारेषा पार. दुसरा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. फक्त षटकारांची भाषा बोलतात. आपण त्या पाटील यांच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 डॉट बॉल 1 सिंगल आणि आतापर्यंत 5 मॅक्सिमम षटकार. चला नवीन बॉल घ्यायचा आहे. बॉल हरवला, ओला झाला, फुटला, नवीन बॉल घेतला जाईल. आता जर पाहायला गेला तरी मॅच पूर्ण खुली झाली. जी मॅच वाटलं होतं की 2 षटकामध्ये मित्रांनो 40 धावा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जोपर्यंत क्रिकेटचे या मैदानावरती शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत मॅच फिनिश होत नाही. जोपर्यंत शेवटची धाव लिहिली जात नाही तोपर्यंत विजय नोंदवला जात नाही. आणि या मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर मागच्या 2 बॉल मध्ये डीएम ग्रुप चला मॅच चालू करून घ्यायचा आहे. डीएम ग्रुप शाहबाज संघाला 40 धाब्यांची गरज होती. सर्वांना वाटलं होतं की ही मॅच आता शांत आहे, वाटलं होतं की मॅच डीएम ग्रुप शाहबाज डॉमिनेट होईल, परंतु तसं झालं नाही. आपण त्या पाटील आले आणि आपण त्या पाटीलला दाखवून दिलं की मी मैदानाच्या आतमध्ये कशासाठी आलोय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये पिक्चर अभी बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. सोडणार नाही आहे पांडवा देवी संघ देखील, कारण सोडणारे कधी जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीच मित्रांनो सोडत नसतात. क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. कारण प्रत्येक बॉल सांगते सोडून दे, परंतु मन सांगते की अद्याप नाही. सहजासहजी पांडवा देवी संघ देखील सामना सोडणार नाही. धावा झाल्या धावपालकावरती 52. येणारे बॉल शिल्लक 3 आणि जिंकण्यासाठी आता 3 धाव्यांची गरज. रन ऑन बॉल क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रन ऑन बॉल धावा बनवणं तितकंसं कठीण नसतं, परंतु कधी कधी अशाच लो स्कोरिंग जेव्हा मॅचेस असतात तर एखाद दुसरा डॉट बॉल अडचणी निर्माण होतात. परंतु थांबणार नाही आहे. बॉल हवेमध्ये आहे, डाऊन दी बॉल. फिल्डर वाटलं होतं की षटकार जाईल, मिस टायमिंग शॉट, परंतु डाऊन द बॉल फिल्डर आला, चूक केली नाही आणि ऐन मोक्याच्या क्षणी टिपलाय झेल आणि अपंत्य याचा संपलाय. बॅटिंगचा खेळ अपंत्य पाटील बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. आकाश पाटील पुन्हा एकदा या मॅच मध्ये जान निर्माण करत असताना आपल्या संघासाठी इथे 4 बॉल मध्ये 3 धावांची गरज होती ना, अपंत पाटील यांचा अडसर आता दूर केला आणि नवीन बॅटर तर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होता. आपण पाहतोय स्वप्नील. येणारे बॉल शिल्लक आता 2 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धावा बनवावे लागणार आहेत, कारण कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग असणार आहे. येणारे 2 बॉल 3 धावा. काय मॅच होती कुठं जाते कुठं, कधी इकडं कधी तिकडं, कधी पांडवा देवी कधी डीएम ग्रुप शाबाज. आकाश पाटील येणारे 2 बॉल 3 धावा. पुन्हा एकदा जिवंत केलंय आकाश पाटील यांनी टीम पांडवा देवी संघाला. 2 बॉल 3. बॅटची एज लागली त्यानंतर पॅडवरती डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं टीम पांडवा देवी संघासाठी, परंतु डायरेक्ट हिट लागलं नाही. परिणामी एक चिकी सिंगल चोरटी धाव जर पाहायला गेलात ना तर ही धावफलकावरती पाहायला मिळाली. आणि अशातच जर पाहायला गेलात ना तर आता 1 बॉल आणि 2 धावेंची गरज. पहिल्याच मॅच मध्ये जर पाहायला गेलात मित्रांनो, अशा पद्धतीच्या जर मॅचेस पाहायला मिळाल्या तर येणाऱ्या 3 दिवसामध्ये आपलं मनोरंजन आणि मनोरंजनच पाहायला मिळेल. कारण मित्रांनो ही खासियत आहे खारेपाट विभागाची. आणि पहिल्यांदाच जर पाहायला गेला तर या 7व्या पर्वामध्ये दिवस रात्र पद्धतीने अर्थातच डे नाईट फॉर्मॅट मध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय, जिचं नाव आहे मित्रांनो शाबाज खारेपाट असोसिएशन प्रीमियर लीग 2026. पहिल्या विजयाची नोंद कोण करतोय? 1 बॉल 2 धावा. स्ट्रायकर्स पांडवा देवी की डीएम ग्रुप शाबाज. दडपण आहे, दोघांवरती देखील दडपण आहे. एका बाजूनं गणेश, दुसऱ्या बाजूनं आकाश. जे काम आकाश यांनी मागच्या 3 बॉल वरती केले शेवटच्या बॉल वरती देखील करायचं आहे, परंतु मॅच मध्ये खेळत असताना जे काम गणेश यांनी देखील त्यांना देखील ते काम करायचं आहे. आकाशी गणेश ब्लॉकहोल मध्ये टाकलेला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. थ्रो केलाय, कुशल तले आहेत. कंपल्सरी चेस होतं, कंप्लीट झाली नाही आहे. आणि सामना जर पाहायला गेला तर स्कोर लेवल झाली आहे, परंतु कंपल्सरी चेस असल्या कारणानं जर पाहायला गेलात डीएम ग्रुप शाबास हा संघ पहिल्याच मॅच मध्ये डॉमिनेट होतोय. जी मॅच होती कुठं आणि मॅच गेली कुठं, प्रत्येक मॅच मध्ये खेळाडूंना